ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न अतिशय सदाचारी असा हा अंग देशामध्ये राहणारा रौद्रकेतू नावाचा ब्राह्मण यज्ञ यागादी क्रिया नित्य नियमानं कराव्यात आणि शारदा नावाची त्याची पत्नी अत्यंत सद्गुणी आपल्या पतीला प्रपंचामध्ये उत्तम साथ देते आणि त्यामुळेच दोघांचाही प्रपंच अतिशय उत्तमरित्या आनंदात सुरू आहे आणि तशातच आनंदामध्ये अजून एक भर पडावी म्हणजे त्या उभयतांना पुत्रसंतान प्राप्त झाले. दोन अतिशय तेजस्वी असे बालक अतिशय तेजस्वी असे पुत्र यांच्या घरामध्ये जन्माला यावे आणि जन्माला आल्यानंतर या शारदेनं आणि रौद्रकेतूनं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक ज्योतिषाला त्या आपल्या दोन्ही तेजस्वी अशा पुत्रांचं भविष्य विचारावं आणि तशातच होता 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 एक दिवस प्रकार असा घडला. नारायण 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 अशी गर्जना करत देवर्षी नारद महाराज त्यांच्या आश्रमामध्ये त्या रौद्रकेतू ब्राह्मणाच्या घरी आले आणि त्या नारदांनी देवर्षींनी त्या दोनही तेजस्वी अशा बालकांना बघितलं मात्र आणि म्हणतात ब्राह्मणा अरे तुझं भाग्य अतिशय थोरे. अरे तुझे हे दोन्ही पुत्र भविष्यामध्ये पराक्रमी असे सत्ताधीश होतील. देवर्षींनी त्या बालकांचं भविष्य कथन करावं आणि रौद्रकेतू आणि शारदा दोघांना अतिशय आनंद झाला आणि पुढे त्या देवर्षींनी सांगावं अरे या दोन्ही पुत्रांची नावं तू मी सांगतो तशी ठेव. आणि यथावकाश त्या दोन्ही पुत्रांचं नामकरण सोहळा पार पडला आणि देवर्षींच्या सांगण्यानुसार या रौद्रकेतूनं त्या दोनही बालकांची नावं काय ठेवली हो तर पुत्रत्वया प्रसवनी होता नवमास पूर्ण सुंदरसी देवांतक एकासी नामनरांतक द्वितीय पुत्रासे. प्रसवनी होता नवमास पूर्ण सुंदरसी
नरांतक असं नाव ठेवलं. आणि हे दोन्ही बालकं दिसामासानं आता हळूहळू मोठी मोठी होत आहेत. योग्य वयामध्ये त्यांच्यावरती मौजी बंधन, त्यांचे उपनयन संस्कार करण्यात आले. आणि आता तपश्चर्या करण्यासाठी म्हणून ही दोन्ही बालकं वनामध्ये गेली. भगवान महादेवांची उग्र अशी तपश्चर्या करून त्यांना प्राप्त करून घ्यावं, त्यांच्याकडून वरप्राप्ती करून घ्यावी या हेतून ही दोन्ही बालकं वनामध्ये गेली. एका सुंदर अशा जलाशयाकाठी तपश्चर्याला प्रारंभ केला. आणि लक्षात घ्या ती तपश्चर्या सुद्धा कशी होती हो, तर पायाच्या एका अंगठ्यावरती उभं राहावं, कुठच्याही प्रकारचं अन्न पदार्थ सेवन करायचं नाही, पूर्णपणे निराहारी राहायचं, केवळ पाण्याचा थेंब, केवळ पाणी प्राशन करावं. फक्त ऐकून ठेवायचं आपण, आपल्याला एवढं शक्य आहे का हो? 22 तारखेला विनायकी चतुर्थी आहे म्हटल्यानंतर 15 तारखेपासून घरामध्ये यादी लिहायला सुरुवात झालेली असते. घरामध्ये शेंगदाणे आहेत का, दाण्याचं कूट आहेत का, साबुदाणा आहे का? काय काय ठिकाणी तर याच्या पुढचं सुद्धा मी बघितलं, पुस्तकं निघाली हो उपवासाचे 108 पदार्थ. ते बघितल्यानंतर मला प्रश्न असा पडला, तर उपवासाच्या दिवशी एवढं लागत असेल तर इतर दिवशी काय असेल याची कल्पना न केली कोणी. आणि मुख्य शब्द लक्षात घ्या, उपवास असा शब्द त्याचा आपण आपल्या कृतीनुसार उपवास केलेला आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणं, भगवंताच्या अधिकाधिक जवळ राहणं, की ज्या योगे आपली उपासना त्या दिवशी वाढली पाहिजे. आपलं उपासना कमी इतरच वाढलेलं असतं त्या दिवशी. पण या दोन्ही बालकांनी अशी तपश्चर्या करावी, पूर्णपणे निराहार राहून त्या भगवान महादेवांची तपश्चर्या करतायत. आपलं संपूर्ण लक्ष त्या भगवंताशी एकरूप केलेलं आहे.
मुखानं त्या भगवंताचं नाम सुरू आहे. आणि अशी ती उग्र अशी तपश्चर्या बघितली मात्र मी भगवंत प्रसन्न झाले. प्रसन्न पिनाक पाणी डमरूधर त्रिशूल पाणी महादेव. भगवंत प्रसन्न झाले. आणि बाळांनो तुमची उग्र अशी तपश्चर्या पाहून आम्ही प्रसन्न झालो. तेव्हा जो कोणता वर असेल, जी कोणती इच्छा असेल ती आमच्या समोर लवकरात लवकर प्रकट करावी. भगवंताचे ते शब्द ऐकले आणि त्या दोनही बालकांनी आपले डोळे उघडले. दोघे उघडून या नयन पाहते झाले शिव प्रसन्न. कोटी सूर्य दैदिप्यमान सुहास्य वदन परमात्मा. त्या भगवंताचं रूप बघितलं आणि त्या दोन्ही बालकांनी विचारावं, देवा आम्ही जे मागू ते आम्हाला मिळेल, आपण द्या. बाळांनो तुम्ही काही चिंता करू नका. तुम्ही जे मागाल, तुमची जी कुठली इच्छा असेल ती मी अवश्य पूर्ण करीन. आणि अशा रीतीनं त्या भगवंताचे ते शब्द ऐकावेत. आणि त्या दोनही बालकांनी काय मागितलं हो, देवा आम्हा मृत्यू नसावा असे त्या बालकांचे शब्द केवळ ऐकले मात्र. आणि भगवंत म्हणतायत की अरे ही मागणी केवळ अशक्य आहे आणि सृष्टी नियमाच्या विरुद्ध आहे. कारण जो जन्माला आला त्याचा केव्हा ना केव्हा तरी मृत्यू निश्चितपणे आहे. गीतेने सुद्धा हे तत्वज्ञान सांगितलं हो, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. जो जन्माला आला त्याला केव्हा ना केव्हा तरी मृत्यू निश्चितपणे होणारच आहे. त्यामुळे आपण दुसरी काहीतरी वर मागावा, आपण दुसरा कुठलाही वर मागावा, मी अवश्य पूर्ण करेन. आणि अखेर या दोनही बालकांनी काय मागितलं हो, दिवसा रात्री माझी जाण